आम्हा सोय रे हरिजन, आम्हा सोय रे हरिजन, जनी भाग्य निकिंचन किंवा जन भाग्य निकिंचन, ज्यांच्या धैर्या नाही भंग, भाव एक विधरंग. भुके तहाने चित्ती किंवा भूक तहान चित्ती, सदा देव आठविती, ज्यांच्या धैर्या नाही भंग, भाव एक विधरंग. तुका म्हणे धन, तुका म्हणे धन, ज्यांचे निज नारायण, ज्यांच्या धैर्या नाही भंग, भाव एक विधरंग. विठ्ठल विठ्ठल श्रीकांतं कमलावरं वररुचिं श्रेष्ठं रमावल्लभं, मोक्तारं कलिपङ्कमग्नजनता वृन्दस्य भक्तप्रियं, गोगोपी गणवेष्टितं मधुरया वाण्यास्तुतं सज्जनैः, तं भीमातटवासिनं प्रभुवरं श्रीपाण्डुरङ्गं भजे. पाण्डुरङ्गा करू प्रथम, पाण्डुरङ्गा करू प्रथम, कृपाधाने कथेचा विस्तार, कृपाधाने कथेचा विस्तार, नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं, पूर्ण ब्रह्मपरानंद मीशमालंदी वल्लभम. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं, तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. जयांची केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. आम्हा सोय रे हरिजन, जनी भाग्य निकिंचन, ज्यांच्या धैर्या नाही भंग, भाव एक विधरंग. प्राप्तस्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता उपस्थित केलेला हा अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ वैराग्य शिरोमणी श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा असून या अभंगद्वारे तुकाराम महाराजांनी आपले सोयरे असलेले जे हरिजन म्हणजे संतजन त्यांची लक्षणे सांगितलेली आहेत. विठ्ठल विठ्ठल या क्षेत्र स्वरूप असलेल्या वावी या गावी हा जो अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होतो आहे. या सप्ताहाचं हे 24वे वर्ष आहे. सिद्ध योगीराज सद्गुरु गंगागिरीजी महाराज आणि वैकुंठवासी गुरुवर्य हरिभक्तीपरायण रामगिरीजी महाराज यांच्या संयुक्त पुण्यतिथी निमित्तानं हा उत्सव या ठिकाणी आरंभलेला आहे. आणि या
24व्या वर्षाच्या सप्ताहामधील ही 6व्या दिवसाची कीर्तनाची सेवा पूजनीय आदरणीय महाराजांच्या आज्ञेनं माझ्याकडे आलेली आहे। या सेवेकरिता गावातील परिसरातील अनेक गुणीजन, ज्येष्ठ वारकरी मंडळी, महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या हाती असलेल्या वेळेमध्ये या अभंगाचं काहीसं चिंतन या निमित्तानं आपल्याला करायचं आहे। आदरणीय हरिभक्तीपरायण नारायण महाराज खिल्लारी आहेत, सदानंद महाराज कडोळे आहेत, आदरणीय भगुरे गुरुजी आहेत, तुकाराम महाराज, नामदेव महाराज जाधव, निळोबा महाराज आहेत, नागनाथ महाराज, वैभव महाराज आणि मृदंगाचार्य विकास महाराज बेलुकर आणि अनेकही संत महात्मे या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये ही सेवा आपल्याला आपल्या हाती असलेल्या वेळेमध्ये, म्हणजे काय वेळ असेल त्या वेळेत याचं चिंतन करायचंय। गरिबी हटाव योजना राबवून करायचं। सगळं चिंतन एका तासात होणं शक्य नसतं। वैकुंठवासी गुरुवर्य वक्ते बाबा सांगायचे, तासाभरामध्ये एका अभंगाचा अर्थ कसा काय सांगितला जाऊ शकेल? गरिबी हटाव योजना आहे म्हणायची। आम्ही गमतीनं म्हणायचो, बाबा तुम्ही म्हणता कीर्तन प्रवचन गरिबी हटाव योजना आहे, असे नका, पण कमीत कमी या योजनेत तरी भ्रष्टाचार नको। विठ्ठल या अभंगामध्ये तुकोबारायांनी त्यांचे सोयरे असलेले हरिजन म्हणजे संतजन त्यांची लक्षणे सांगितलेली आहेत। 3.5 चरण ही लक्षणच आहेत। आणि अजून बारीक विचार करायचा असेल, बाल की खाल निकालना, तर आम्हा सोयरे एवढे 2 शब्द सोडले तर हरिजन शब्दापासून हरिजन शब्दासह पुढची सगळी लक्षणं आहेत। विठ्ठला अभंगाचा शब्दशः अर्थ एकदा मी आपल्याला सांगतो, मग थोडासा अर्थ विस्तार आपण करूया। तुकोबाराय म्हणतात, आमचे सोयरे कोण आहेत? हरिजन आहेत। हरिजन म्हणजे संतजन। हरिजन शब्द संत वाङ्मयामध्ये संतवाचक आहे। आमचे सोयरे संत आहेत। ठीक आहे तुकोबाराय, तुमचे सोयरे संत आहेत हे आम्हाला कळालं, पण तुमचे सोयरे असलेले संत नेमके कसे आहेत किंवा कुणाला तुम्ही संत म्हणता, कोणत्या संतांना तुम्ही सोयरा म्हणता, तर लक्षणं सांगतात तुकोबाराय। आता खरं तर ही लक्षणं किंवा यातील हे प्रथम जे लक्षण पूर्वार्धाचं पहिल्या चरणाचं उत्तरार्ध आपल्या समजुतीच्या हे सगळं विपरीतच आहे। आपली जी एक साधारण समजूत आहे त्याच्या हे विपरीत वाटण्याची दाट अशी काय आहे शक्यता आहे। जनी भाग्य निकिंचन, जन असाही पाठ आहे पण अर्थाच्या दृष्टीनं जनी असा पाठ आहे आणि पूर्व श्रेष्ठ लोकांनी जनी असं म्हटलेलं ऐकिवात आहे। जगामध्ये निष्कांचनतेला, दारिद्र्य अवस्थेला, निर्धनतेला जे भाग्य मानतात ते हरिजन आमचे सोयरे आहेत। आता हे आपल्या समजुतीच्या विपरीत नाही तर काय आहे? धनाला भाग्य मानणारी आपण सगळी मंडळी, हे आपल्याला कसं पटावं? पण आता तुकोबाराय आहेत, तुकोबाराय ज्यांच्याशी आपलं सोयीरपण सांगतात ते संतही त्यांच्याच तोलामोलाचे असले पाहिजेत की नाही? यजोरेव, ज्याच्याशी आपली मैत्री विवाह इत्यादी करायचा असतो, संबंध करायचे असतात, तो समानशीले समान तर असला पाहिजे ना। जगद्गुरु तुकाराम महाराज जर एखाद्याला सोयरा म्हणत असतील तर तो सोयरा देखील तुकोबारायांसारखाच वैराग्यवान असला पाहिजे। विठ्ठला जगामध्ये निष्कांचनतेला जे भाग्य मानतात ते हरिजन आमचे सोयरे आहेत। ज्यांचं धैर्य कोणत्याही क्षणी धैर्यभंगाची समस्त कारण उपस्थित झालेली असताना सुद्धा किंचितही भंगत नाही असे हरिजन आमचे सोयरे आहेत। भाव एकविधरंग आणि देवाच्या भक्तीमध्ये एकविधतेनं जे रंगून गेलेले आहेत असे हरिजन आमचे सोयरे आहेत। भुकेसारखं, तहानेसारखं, जीवाला व्याकुळ करून टाकणारं दुःख उपस्थित झालेलं असताना सुद्धा जे चित्तामध्ये सदैव देवाची आठवण ठेवतात असे हरिजन आमचे सोयरे आहेत। आणि ज्यांनी आपल्या जीवनामध्ये नारायणालाच धन मानलेला आहे, स्वधन मानलेला आहे, असे हरिजन आमचे सोयरे आहेत। विठ्ठला विठ्ठला हा भंग घेण्याचं कारण आहे। काय कारण आहे?
ज्या महापुरुषांच्या पुण्यतिथी निमित्तानं हा उत्सव आहे, ते दोनही महात्मे, त्या दोनही महात्म्यांकडे पाहून तुकोबराय त्यांना काय म्हणतील? आपला सोयरा म्हणतील. आणि ही सगळी लक्षणं त्यांच्या ठिकाणी काय होतात? जुळतात. आताचा काळ वेगळा आहे, मी अगोदरच सांगून गेलेलो आहे. आताच्या आपल्या समजुती भिन्न आहेत. आपल्याच नव्हे, संत म्हणविल्या जाणाऱ्या लोकांच्याही समजुती भिन्न झालेल्या आहेत. दारिद्र्यावस्थेला भाग्य मानायला कोण मोकळा आहे? विठ्ठल. संतांना सोयरा म्हटलेला आहे. सोयरा हा खास मराठी असलेला शब्द आहे. आपण देखील नित्य त्याचा काय करत असतो? प्रयोग करत असतो. सोयरा व्यवहारात कुणाला म्हटल्या जातं याचा थोडासा विचार करून आपल्याला अभंगामध्ये आपला प्रवेश करायचा आहे. ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आपण सोयरा कुणाला म्हटल्या जातं आणि तुकोबरायांनी या ठिकाणी संतांना का सोयरा म्हटलं याचा थोडासा विचार आपण करूया. एका वेगळ्या कारणासाठी दृष्टांत देत असताना ज्ञानोबारायांनी सांगितलं, व्यावहारिकांची सोयऱ्याची व्याख्या. पै स्वार्थी जय उपकरे तयाची नाम सोयरे, देह संबंधू न सरे जिये ज्ञानी. पुढचं जाऊ द्या, ते तामसीचं वर्णन आहे, अर्धा भाग त्या ओवीचा. स्वार्थी जय उपकरे, जो आपल्या स्वार्थाला उपयोगी पडतो, तयाची नाम सोयरे, त्याला काय म्हणतात? व्यवहारात सोयरा म्हणतात. आमचे गुरुवर्य वैकुंठवासी घुले बाबा सांगायचे, सोयरा कोण? सोय पाहतो तो सोयरा. विठ्ठला व्यावहारिकांची व्याख्या आहे, जो आपल्या स्वार्थाला उपयोगी पडतो, स्वार्थ सिद्धीमध्ये जो हेतू ठरतो, त्यालाच काय म्हटलं जातं? सोयरा म्हटलं जातं. ही एक व्याख्या. आणि आणखी एक व्याख्या 18व्या अध्यायाचा शेवटच्या श्लोकावर भाष्य करताना अनेक दृष्टांत ज्ञानोबरायांनी दिलेले आहेत. तिथं सौजन्य तेथ सोयरीक, राहो तेथे कटक, सौजन्य तेथे सोयरीक, हे असो वन्नी तेथे दाहक असणे कीजी, वन्नी तेथे दाहक असणे कीजी. सौजन्य तेथे सोयरीक, सौजन्य आहे, प्रेम आहे, प्रीती आहे, आपुलकी आहे, जिव्हाळा आहे, तिथे काय आहे? सोयरीक आहे. याचा अर्थ जो प्रेम करतो तो सोयरा. दोन व्याख्येला धरून आपल्याला थोडंसं चिंतन करायचं आहे. आपल्या स्वार्थामध्ये जो उपयोगी पडतो तो सोयरा, किंवा जो आपल्यावरती काय करतो? प्रेम करतो तो सोयरा. या दोनही व्याख्येच्या दृष्टीनं तुकोबरायांनी संतांना सोयरा म्हटलेला आहे. त्यातील पहिली व्याख्या, स्वार्थाला जो उपयोगी पडतो तो सोयरा. भले ही व्याख्या व्यावहारिकांची असेल तरी या व्याख्येला धरून देखील तुकोबरायांनी संतांना सोयरा म्हटलेला आहे. कसं म्हटलेलं आहे? स्वार्थाला जो उपयोगी पडतो, स्वार्थ सिद्धीमध्ये जो हेतू आहे, त्याला जर सोयरा म्हणतात तर आपल्याला तुकोबरायांचा स्वार्थ पाहावा लागेल आणि त्या स्वार्थामध्ये संत कसे हेतू आहेत हे पाहावं लागेल. विठ्ठला. तसं पाहिलं तर तुकोबरायांचं जीवन पराकोटीचं निस्वार्थी आपल्याला दिसून येतं. त्यांच्या इतका तर निस्वार्थ कोणाच्याही जीवनात दिसून येत नाही. ठीक आहे, भौतिक गोष्टींच्या बाबतीमध्ये तुकाराम महाराज पराकोटीचे निस्वार्थी असतील, पण तुकोबराय स्वार्थी नाहीतच असं नाही. तुकोबरायांचा सुद्धा स्वार्थ आहे. काय स्वार्थ आहे? काम क्रोध लोभ स्वार्थ अवघा माझा पंढरीनाथ, अवघा माझा पंढरीनाथ, अवघा माझा पंढरीनाथ. काम क्रोध लोभ स्वार्थ अवघा माझा परमार्थ, अवघा माझा परमार्थ, अवघा माझा परमार्थ. काम क्रोध लोभ स्वार्थ अवघा माझा
पंढरीनाथ तुकोबराय म्हणतात आमच्या कामाचा, क्रोधाचा, लोभाचा आणि स्वार्थाचाही एकमेव विषय आहे तो कोण आहे? पंढरीनाथ. म्हणजे पांडुरंग हा जर तुकोबरायांचा स्वार्थ असेल आणि पांडुरंग रूपी स्वार्थ सिद्ध होण्यामध्ये जर संत हे महत्वाचे घटक असतील तर त्या अर्थाला धरून तुकाराम महाराज संतांना सोयरा म्हणतात. विठ्ठला तर पांडुरंग रूपी स्वार्थ संतांशिवाय सिद्धच होऊ शकत नाही. संत पुरुषांची जी वचनं भगवत प्राप्ती त्यांना झाल्यानंतर ही भगवत प्राप्ती कोणामुळे झाली, कशामुळे झाली ही कारण सांगत असताना हे संत कृपेनं झालं असं त्यांनी सांगितलेलं आहे. जन्माचं साचं फळ मला जे प्राप्त झालं, जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले साचे, जन्माला येण्याचं साचं फळ म्हणजे भगवत दर्शन किंवा परमपुरुषार्थ जन्माभाव रूप जो मोक्ष तो आम्हाला प्राप्त झाला. काय कारण? संतांना सांगतात ते. संतांनी शाबासकी दिली असेल तुकोबारायांनी हे सांगितल्याबरोबर. जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले, कारण असं सांगणारे संतांना भेटतच नाही, दुसरंच काहीतरी व्यावहारिक सांगत असतात. तुकोबाराय तर म्हणतात नका मजपाशी वदो प्रपंचाची विषयी, प्रपंचाविषयी आमच्या जवळ काही बोलू नका. पण अशी आध्यात्मिक अनुभूती, सर्वोच्च अनुभूती ज्या साधकाला आलेल्या आहे त्यानं सांगितल्यानंतर संतांना आतोनात काय होतो? आनंद होतो. तुकोबारायांना देखील त्यांनी शाबासकी दिलेली असली पाहिजे, त्यांचं कौतुक केलेलं असलं पाहिजे. पण तुकोबाराय म्हणाले असतील की जरी जन्माचं साचं फळ परमपुरुषार्थ मोक्ष भगवत दर्शन हे मला प्राप्त झालेलं असलं तरी देखील हे संतजन हो, यामध्ये माझा काही फारसा पुरुषार्थ नाही. खरी गोष्ट ही आहे की तुम्ही सांभाळलेले हे संतजन हो, तुम्ही माझा काय केला? सांभाळ केला. म्हणजे आपल्याला प्राप्त झालेलं भगवत दर्शन हे संत कृपेनं घडलं असं ठिकठिकाणी संतांनीच नमूद करून ठेवलेलं आहे. म्हणजे भगवत दर्शन हा जो स्वार्थ तो सिद्ध करून देण्यामध्ये संत हे अतिशय महत्वाचे घटक असल्यामुळं तुकोबारायांनी संतांना सोयरा म्हटलं. दुसरी व्याख्या आपण पाहिली होती, सौजन्य तेथे सोयरी. जो प्रेम करतो तो सोयरा. ठीक आहे, जगामध्ये अनेक लोक एकमेकांवर प्रेम करतात, पण एकमेकावर प्रेम करण्याची जी पद्धत आहे ती कशी आहे? यथा माम प्रपद्यन्ते, त्यानं केलं तर करतो. तसं काही निरपेक्ष प्रेम कोणी करत नाही. पण निरपेक्ष प्रेम करणारे एकमेव घटक आहेत ते म्हणजे संत. करी लाभावीण ऐशी कळवळ्याची जाती. प्रीती करतात पण कशी? लाभा वाचून, स्वार्थम अनपेक्ष. विठ्ठला विठ्ठला. थोडक्यात विषय हे बघून आपल्याला पुढे जायचंय. त्याच्यातच वेळ घालवण्यात अर्थ नाही, कारण वेळ नाही. वेळ असता तर पाहिलं असतं. 4-6 दिवस जर याच्यावरच चिंतन करायचं असतं तर मग एक दिवस सोयरा पाहिला असतं, एक दिवस हरिजन पाहिलं असतं, एक दिवस मग ज्यांनी भाग्य निकिंचन निष्कांचनतेला कसं काय भाग्य म्हटलं जातं, भाग्य जगात लोक कशाला भाग्य म्हणतात, हे कशाला म्हणतात हे पाहिलं असतं. आता त्या अभंगात तेवढं दडलंय, त्याला काय करावं? बिंब तरी बचकेची एवढी परी प्रकाशासी त्रैलोक्य थोकडे, शब्दाची व्याप्ती तेणे पाडे अनुभवावी. ज्ञानोबा आहे स्वतःच्या समर्थ शब्दाबद्दल बोलतात की आम्ही हे शब्द जे योजणार आहोत ते असणार आहेत थोडेसे, पण त्याचा अर्थ थोडा असणार नाही. किती अर्थ असणार आहे? गीतार्थेसी विश्वभरू तैसा वागविलास विस्तारू, गीतार्थेसी विश्वभरू आनंदाचे आवारू मांडू जगा. आम्ही तर गमतीनं म्हणत असतो, महाराष्ट्र भूमीमध्ये जर 10,000 कीर्तनकार आहेत असं जर आपण एक अंदाज धरून चाललो आणि एकाच दिवशी सगळ्यांना एकच अभंग देऊन त्याचं चिंतन करायचं सांगितलं आणि खरोखर त्यांनी अभ्यासपूर्वक चिंतन केलं तर प्रत्येकाचं चिंतन हे वेगळं वेगळं येईल, पण अर्थ त्याच्यात तसाच शिल्लक राहील. विठ्ठला पांडुरंग रूपी स्वार्थ प्राप्त करून देण्यात संत हेतू आहेत, म्हणून त्या व्याख्येला धरून स्वार्थी जय उपकरे तयाची नाम सोयरे. संत सोयरे आहेत. सौजन्य तेथे सोयरीक, अत्यंत प्रेम जीवावर करतात, त्या व्याख्येला धरून संत का कोण आहेत? सोयरे आहेत. आता खरी गोष्ट अशी आहे पहा की जीवाचा जो प्रमुख मुख्य असलेला सोयरा आहे ना तो देव आहे. देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा.
देव सोयरा देव सोयरा देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा देव सोयरा दिनाचा देव सोयरा देव सोयरा सोयरा देव 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 सोयरा दिनाचा जीवाचा खरा तो सोयरा कोण आहे? देवच आहे. दिनाचा सोयरा पांडुरंगा दिनाचा सोयरा दिनाचा पांडुरंगा पंढरीशी जारे आल्यानो संसारा पंढरीशी जारे आल्यानो संसारा पंढरीशी जारे आल्यानो संसार पंढरीशी जारे आल्यानो संसारा हा हा दिनाचा सोयरा पांडुरंग दिनाचा सोयरा पांडुरंग दिनाचा सोयरा पांडुरंग 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 वाट पाहे उभा भेटीचे आवडी वाट पाहे उभा भेटीचे आवडी दिनाचा सोयरा दिनाचा सोयरा पांडुरंग 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 वाट पाहे उभा भेटीचे आवडी पंढरीशी जारे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग. आज आमचं खूप मोठं भाग्य आहे बा. त्याचं वर्णन मला शब्दात नाही करता येणार. दुसऱ्या शब्दाचा भला विस्तार मी करेल, पण आज खरं भाग्य आहे, उगीच नाही. त्या दिवशी एक श्लोक मला सहजच आठवला होता. आमचे गुरुजी होते त्या दिवशी. लोक त्या विद्वानांना सरस्वती पुत्र म्हणत असतात. ठीक आहे, आहेत ना, आम्ही कुठं नाही म्हणतो. विद्वत्ता प्राप्तीला प्रचंड सायास करावे लागतात. करिता जाती भोकसे बुद्ध्याधिकांचे ज्ञानोबराय म्हणतात. बुद्धीला भोकसे पडण्याची वेळ येते. असो, पण केवळ ते विद्वानच सरस्वती पुत्र आहेत असं नाही आहे. श्लोक आठवला तर सांगतोच आता, कारण त्याचं आवर्तन सुद्धा होतं. नाहीतर घोकलेलं विसरून जात असतं. कधी मध्ये आवर्तन झालं पाहिजे. तुम्ही जर दिवसभर कुठेतरी कामाला गेले, 1000-2000 रुपये मिळवले, हरवून आले, तर काय चांगलं वाटेल का तुम्हाला? तसं आम्ही दिवस घातलेलं ते हरवून जमेल का? कसं चालणार. संगीतमपि साहित्यम सरस्वत्याः स्तनद्वयम एकम आलाप मधुरम अन्यद आलोचनामृतम. विठ्ठल संगीत आणि साहित्य
हे सरस्वती मातेचे 2 स्तन आहेत आणि त्या दोन्ही स्तनावाटे मधुर अमृत रूपी दुग्ध येत आहे. एका स्तनावाटे निघणाऱ्या दुधाचं नाव आहे संगीत आणि दुसऱ्या स्तनावाटे निघणाऱ्या दुधाचं नाव आहे साहित्य म्हणजे ज्ञान. विठ्ठला म्हणून विद्वान जसे सरस्वती पुत्र आहेत तसे गुणीजन सुद्धा सरस्वती पुत्रच आहेत, कारण सरस्वतीच्या कृपेशिवाय प्राप्तच होऊ शकत नाही. आता अभिनव वागविलासिनी जे चातुर्य अर्थ कला कला कामिनी. विठ्ठला तेवढं सामर्थ्य असेल तर प्राप्त करावं, नसेल आपल्याला प्राप्त होत तर कमीत कमी त्यांचं गुणगान तरी करावं. आता आमच्या सारख्यांना तुकोबारायांनी सांगून ठेवलेलं आहे. काय सांगितलं? तुम्हाला सांगितलं गाता येईल ते तुम्हाला सांगितलं, पुढचं आम्हाला सांगितलं. विठ्ठला पंढरीशी जारे आल्यानो संसारात दिनाचा सोयरा पांडुरंग सदा माझे डोळे जडो तुझ्या मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया. देव हा सोयरा आहे आणि त्या देवरूपी सोयऱ्याशी संबंध करून देण्यात मुख्य घटक संत असल्यामुळं संत देखील सोयरे आहेत. विठ्ठला देवरूपी त्या प्रमुख सोयऱ्याशी सोयरीक करून देणारे जेवढे घटक आहेत त्या सगळ्यांना तुकोबारायांनी सोयरा म्हटलेला आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी पक्षी ही सुस्वरे आळविती. का म्हटलं? येणे सुखे रुचे एकांताचा वास. यांच्या सानिध्यात गेल्यानंतर भगवत प्राप्तीची साधना जोरानं घडते. म्हणून हे सुद्धा आमचे कोण आहेत? सोयरेच आहेत. श्री गुरूंना सुद्धा काय म्हटलेलं आहे? सोयरा म्हटलेला आहे. सद्गुरु सारिखा सोयरा सज्जन, सोयरा सज्जन म्हटलेलं, सोयरा म्हटलेलं आहे. पण जरा श्री गुरु सोयरे जरा विलक्षण आहेत ज्ञानोबाराय म्हणतात. बाकीचं कसं, एखाद्याशी आपण सोयरी केली की त्याचे पहिले असलेले सोयरे अनायासे आपले काय होतात? सोयरे. म्हणजे एका सोयरिकीनं सोयरी काय होते? वाढते. पण सद्गुरु सोयरा असा विलक्षण आहे. ज्ञानोबाराय निवृत्तीनाथ महाराजांना म्हणतात, हे असो विस्मोदातारा तू होसी जयाचा सोयरा सोयरिकीच्या व्यवहारामुखीची. तो व्यवहारात आम्ही असं पाहतो की एक सोयरीक केली की त्याचे पहिले सोयरे आमचे अनायासे काय होतात? सोयरे होतात. सोयरीक वाढते. पण हे गुरुदेवा तुम्ही असे सोयरे आहात विलक्षण की तुमच्याशी का ज्याची सोयरीक झाली त्याच्या पहिल्या सगळ्या सोयरीकी नाश होतात. विठ्ठल संत हे भगवत प्राप्ती करून देण्यामध्ये महत्वाचे घटक असल्यामुळं, संत हे जीवावरती निरपेक्ष प्रेम करत असल्यामुळं संतांना तुकोबारायांनी काय म्हटलेलं आहे? सोयरा म्हटलेला आहे. आता हे सगळी गुणीजन मंडळी जमलेतच. मला काहीच येत नाही खरंच याच्यातलं, कबूल करायला काय हरकत नाही. पण तुमच्या सानिध्यात आलं की काहीतरी आल्यासारखं तरी वाटतं. मी प्रयत्न करतो पण म्हणू लागा थोडस. ते माझे सोयरे, ते माझे सोयरे सज्जन सांगाती, सज्जन सांगाती, सज्जन सांगाती. ते माझे सोयरे, ते माझे सोयरे, सज्जन सांगाती, सज्जन सांगाती, सज्जन सांगाती. ते माझे सोयरे, ते माझे सोयरे, ते माझे सोयरे सज्जन सांगाती, सज्जन सांगाती, सज्जन सांगाती. ते माझे सोयरे, पाय आठवी ते विठोबा
मला एक मला तर असले पाहिजेत, त्यांना तर आहेच आहेत सगळे, एखाद्या वेळेस आम्हाला नको का? तुकोबराय म्हणतात, ते माझे सोयरे सज्जन सांगाती पाया ठविती विठोबाचे विठ्ठलाच्या चरणाचं नित्य ध्यान करणारे ते संत सज्जन माझे कोण आहेत? सोयरे आहेत. तुकोबराय तुमचे सोयरे संत जन आहेत हे कळालं, पण ते संत जन कसे आहेत? अभंगाचं पहिलं सोयरे हरिजन सोयरे हरिजन जनी जनी भाग्य निकिंचन जनी भाग्य निकिंचन त्यांचा धैर्य नाही भंग त्यांचा धैर्य नाही भंग किंचन जनी 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 भाग्य जनी जनी भाग्य निकिंचन तना
त्यांच्या धैर्याला नाही भंग त्यांच्या धैर्याला नाही भंग त्यांच्या धैर्याला नाही भंग नाही भंग नाही भंग नाही भंग नाही भंग. आता हे सगळ्या तुमच्यासाठी आहे. त्याच्यात आमचा काडी मात्र काही संबंध नाही. तुकोबराय म्हणतात आम्हा सोयरे हरिजन. आमचे सोयरे हरिजन आहेत म्हणजे संतजन आहेत. हरिजन शब्द हा संतवाचक आहे. हरिजनाची कोणा न घडावी निंदा. साहत गोविंदा नाही त्याची हरिजना सवी भेटी न हो अंग संगी तुटी. हरिजन शब्द हरे हे जन हरीचे जे होऊन गेलेले आहेत संत. आम्हा सोयरे हरिजन संतजन आमचे सोयरे आहेत. पण ते संतजन कसे आहेत? जनी भाग्य निकिंचन. सर्व 3.5 चरण संपूर्ण अभंग. पूर्वार्ध पहिल्या चरणाचा पूर्वार्ध जर सोडला तर बाकीचा सगळा अभंग त्या संतांची लक्षणं सांगणार आहे. पहिलं लक्षण सांगितलं जनी भाग्य निकिंचन. जगामध्ये निष्कांचनतेला निर्धनतेला दारिद्र्य अवस्थेला जे भाग्य मानतात ते संतजन आमचे सोयरे आहेत. आता जगामध्ये हे आमचे सोयरे आहेत ते आमचे सोयरे आहेत असं सांगण्याकडे लोकांचा जो कल दिसतो तो काही गरीबाला आमचा सोयरा आहे असं सांगण्याकडे नाही दिसत. कोणी दरिद्री पुरुष असेल निर्धन असेल आणि तो खरोखर जवळचा असेल तरी देखील त्याला हा आमच्या जवळचा आहे असं म्हणण्याकडे काही लोकांचा कल फारसा दिसत नाही. पण ज्याचा दुरान्वयानेही संबंध नाही त्याचा मात्र सांगतात लोक ते आमचे जवळचे सोयरे आहेत. किती जवळचे ते त्यांनाही सांगता येत नसते. विचारलंच तर सांगतात. मग ते म्हणतात आमची जी आत्या आहे तिचा जो पुतण्या आहे त्याची जी मावस बहीण आहे त्याची जी मावशी आहे त्याच्या मामाच्या मुलाचा हा मेवना आहे. आता मला देखील परत सांगता येणार इतके जवळचे पण ते मोठे असले पाहिजे. उच्च पदस्थ किंवा धनवान कोणी सत्ताधीश ते आमच्या जवळचे सोयरे आहेत असं सांगण्याकडे लोकांचा कल आपल्याला दिसून येतो. 30-40 वर्षापूर्वी एक सद्ग्रस्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. अल्पवयातच कमी वयात झाले आहेत अजून. त्यावेळेस पुण्यात जे लोक होते त्यांच्या वयाची ते सांगायचे साहेब आणि आम्ही एकाच शाळेत शिकलो. खूप पुण्यातले अर्धे लोक सांगायचे त्यावेळेस. केवळ एका शाळेतच शिकलो असं नाही, एका वर्गात होतो, एका वर्गात नाही एका तुकडीत होतो. इथपर्यंत थांबावना नाही साहेब आणि आम्ही एका बेंचवर बसत होतो. त्यावेळेस एक विद्वान संपादक होते त्यांनी लेख लिहिला होता. ते म्हटले साहेबांचा बेंच किती किलोमीटर होता. विठ्ठल म्हणजे जगातील मोठे लोक ते आमचे सोयरे आहेत असं सांगण्याकडे कल दिसत असताना तुकाराम महाराज संतजन आमचे सोयरे आहेत. आणि कसे संतजन? बरं असे नात का? ठीक आहे संतांनाही सोयरा म्हणतात लोक, नाही असं नाही. पण कोणत्या संतांना? निर्धन कुठेतरी एखाद्या पदावर आरूढ असलेला मोठ्या याचा मालक जो कोणी आहे त्या संतांना हा आमचा सोयरा आहे असं सांगण्याकडेही लोकांचा कल आपल्याला दिसून येतो. तो भले किती विद्वान असो पण जर निर्धन अवस्थेत असेल आणि अतिशय जवळचा असेल तरी देखील हा आमचा सोयरा आहे असं सहजासहजी कोणी सांगत, अगदी जवळची माणसं सुद्धा सांगत नाहीत. पण योगायोगाने कर्मधर्म संयोगानं तो जर एखाद्या पदावर गेला असेल, खूप लोक त्याचे अनुयायी झालेले असतील तर मग मात्र त्याचे सोयरे वाढत असतात. त्यालाही कळत नसतं हे आमचे सोयरे कधीपासून आहेत म्हणून. म्हणजे मोठ्यांना हे आमचे सोयरे आहेत असं सांगण्याकडे कल दिसत असताना तुकाराम महाराज मात्र जगामध्ये निष्कांचनतेला निर्धनतेला जे भाग्य मानतात, निर्धन अवस्थेत राहतात असं नाही बरं का. निर्धन अवस्थेत राहणं वेगळं, ठीक आहे, समाधानानंही राहणं वेगळं. एखादा साधक असेल सिद्ध दशेत नाही गेलेला पण सत्संगतीनं ज्याच्यावर काही सुसंस्कार झालेले आहेत, श्रवणानं का होईना त्याला हे कळून चुकलेलं आहे की हे धन वगैरे काही खरं नाही आहे, तो सुद्धा प्राप्त झालेली दारिद्र्य अवस्था आनंदाने भोगतो. ठेविले अनंते तैसेची चित्ती असू द्यावे समाधानाने राहतो, ही गोष्ट वेगळी. पण त्या गोष्टीला भाग्य मानणं,
बोललेलं लक्षात येत आहे. निर्धनता भोगणं गोष्ट वेगळी, निर्धनतेमध्येही समाधान मानणं ही गोष्ट वेगळी, पण त्या निर्धनतेला भाग्य मानणं ही गोष्ट वेगळी. आणि निर्धनतेला जे भाग्य मानतात ते हरिजन आमचे सोयरे आहेत. विठ्ठल तुकोबरायांचे स्वतःचे उद्गार आहेत. इहलोकी आम्हा भूषण, या जगामध्ये आम्हाला भूषण आहे. काय भूषण आहे? मोठमोठी पद प्रतिष्ठा सत्ता संपत्ती नाही. इहलोकी आम्हा भूषण अवकळा. अवकाळा प्राप्त होणं हे आमच्यासाठी काय आहे म्हटले? गौरव आहे. हे गौरवास्पद आहे, हे भूषण आहे. भोपळा वाकळा अन्न भिक्षा निमोली संपदा भयविरहित, ही भयविरहित संपत्ती आम्ही प्राप्त केली. विठ्ठल हे पहा, संसारी जनांची संपत्ती ही गोष्ट वेगळी आहे आणि साधूची संपत्ती ही गोष्ट वेगळी आहे. संसाऱ्यांची शोभा ज्या गोष्टींमध्ये आहे ती गोष्ट वेगळी आहे आणि साधू ज्या गोष्टीनं शोभतो ती गोष्ट सर्वस्वी वेगळी आहे. संसाराच्या दृष्टीनं धन कोणता? हा पैसा अडका, घरदार, गुरढोर, बंगले इत्यादी ते असावेत. नसतील तर ते मिळवण्याचा प्रयत्न करावा. त्याच्यासाठी ते अतिशय काय आहे? आवश्यक आहे. सुखस्य मूलम धर्म, हा धर्मस्य मूलम अर्थ, हा अर्थसूत्रामध्ये दुसऱ्याच सूत्रात चाणक्यानं सांगितलेलं आहे. सुखाचं मूळ धर्म आहे. धर्मपालना विना सुख होऊ शकणार नाही. सुखंतुन विना धर्मात तस्मात धर्म परोभव. धर्मपालना विना सुख होणार नाही हे खरं आहे. सुखाचं मूळ धर्म आहे, पण ते धर्म पालन करायचं असेल तर धर्मस्य मूलम अर्थ, म्हणून जोडून या धन त्यानं ते प्राप्त करावं. त्याच्यामध्ये काय आहे? शोभा आहे. त्यानं खुशाल सांगावं. सांगतात लोक, महाराज आम्ही बंगला बांधला, एक नाही दोन बांध, पण चांगले व्यवहार कर. संतांची सेवा तुला त्या निमित्तानं करता येईल. त्या माध्यमातून मोक्षाकडे तुझी काय होईल? गती होईल. असो, त्या संसारांची शोभा त्या संपत्तीत आहे. पण साधूची संपत्ती ही सर्वस्वी वेगळी गोष्ट आहे. काय आहे साधूची संपत्ती? योग्याची संपदा त्याग आणि शांती. योग्याची संपदा त्याग आणि शांती. उभय लोक कीर्ती सोहळा मान. योग्याची संपदा त्याग आणि शांती. योग्याची संपदा त्याग आणि शांती. उभय लोक कीर्ती सोहळा मान. उभय लोक कीर्ती सोहळा मान. योग्याची संपदा त्याग आणि शांती. योग्याची संपदा त्याग आणि शांती. उभय लोक कीर्ती सोहळा मान. उभय लोक कीर्ती सोहळा मान. योग्याची संपदा त्याग आणि शांती. त्याग आणि शांती, त्याग, वैराग्य, ज्ञान, निष्ठा इत्यादी गोष्टी त्या साधूची काय आहे? संपत्ती. तयाची विनयो हेची त्याची संपत्ती वेगळी आहे आणि त्या संपत्तीनं तो शोभतो आहे. माझ्या श्री गुरु स्वामीजींचं एक वचन आपल्याला सांगतो. सहज बोलणे, सहज मुखातून आलेलं आहे त्यांच्या. सर्व काही असण्यानं, लक्षपूर्वक ऐका, सोपं आहे, ध्यानातही राहील, पण ते बांधल्या गेलं पाहिजे. सर्व काही असण्यानं, भौतिक सर्व काही असण्यानं संसारी शोभतो आणि काहीच नसण्यानं साधू. विठ्ठल साधूची संपत्ती ही वेगळी गोष्ट आहे. पण जगातील मूर्ख लोक तेच परिमाण, तेच दंडक, तेच मीटर जे कुठं आहे संसाऱ्यांना मोजताना लावल्या जातं, जी फुटपट्टी. संसारी कोणता मोठा? धनधान्यादीनं जो संपन्न आहे, ठीक आहे, खरी गोष्ट आहे, पण तीच फुटपट्टी इकडे वापरून नाही चालणार. संत कोण मोठा? ज्याचा त्याग मोठा आहे, ज्याच्यात वैराग्य आहे, काहीतरी निष्ठा आहे, तो मोठा. टाळ्या वाजवता तुम्ही, पण तसं मनातून मानत नाहीत. विठ्ठल
हे पण सांगायला अडचण नाही. त्याने अडचण होते म्हणजे आमची नाही दुसऱ्यांची. आम्हाला कशी काय अडचण होईल? ते ज्यांच्याबद्दल कळत न कळत बोलल्या जातं त्यांची अडचण होते. तुम्हाला कोणता साधू मोठा वाटतो सांगा पटकन. काय संस्कृत मध्ये थोडंच विचारलं, काहीच अजून एक श्लोकही नाही सांगितलं काही मी आज. ज्याचा त्याग मोठा आहे, ज्याचं वैराग्य मोठं आहे, हा तसं वाटत असेल तर तुम्ही भाग्यवान आहात. पण नेमकं आता पुरता हो म्हणतं की काय कोणाच ठाऊक. तुम्हाला सुद्धा तोच साधू मोठा वाटतो ज्याच्याकडे काय आहे, काही ना काही सत्ता आहे. कोणत्या माध्यमातून, ज्याचे काय आहेत लागे बांधे मोठ्या लोकांशी आहेत, ज्याच्या मागं काय आहे लोकांचा लवाजमा आहे. तुम्हाला त्याचं घेणं नाही. त्यानं ज्ञानेश्वरीची 1000 पारायण केली की काय. थोडं कठोर बोलत असतो बरं का. आता आलो आम्ही, आमच्या मूळ स्वभाव जाईना असं आहे. आता बोलवलंय तुम्ही, तुमचाही नाईलाजच आहे. आता काय करावं असं आहे. हे चित्र जगात दिसून येतं. अहो त्या संसाराची संपत्ती वेगळी, साधूची वेगळी. आता ही जी गुणीजन मंडळ आहेत यांची संपत्ती काय आहे? उत्तम रीतीनं तो मृदंग, त्याच्यातून अगदी शब्द बाहेर काढणं, ती त्यांची काय आहे संपत्ती आहे. या लोकांची संपत्ती स्वर ही त्यांची काय आहे संपत्ती आहे. उद्या मी म्हणायचं का काय बुवा हे गायक आहेत, त्यांना एक कुस्ती सुद्धा नीट खेळता येत नाही. कुस्तीचा त्याचा संबंध काय? कुस्ती कला वेगळी आहे ना. त्या पैलवानाला म्हणाल का काय बा हा नुसताच नाव वाजलेला पैलवान, एक चाल त्याला दीड धड म्हणता येत नाही. त्याची संपत्ती वेगळी आहे. संसाऱ्यांची संपत्ती वेगळी आहे आणि साधूची संपत्ती वेगळी आहे. तुकोबाराय म्हणतात ते संत आमचे सोयरे आहेत जे निर्धनतेला भाग्य मानतात. असं आहे मानतात बर का. मनातून तशी त्यांची काय आहे मान्यता आहे. आता एखाद्याला प्रारब्धानं त्या साधू झालेल्या व्यक्तीला सुद्धा ऐश्वर्यात राहावं लागत असलं तरी हरकत नाही, पण त्याची मान्यता मात्र हीच असली पाहिजे. विठ्ठल जनी भाग्य निकिंचन. तुकोबारायांच्या जीवनामध्ये मोठे असे काही बिकट प्रसंग आले. दुष्काळी आटीला द्रव्य नेला मान, स्त्री एक अन्न करिता मेली. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे पीडा केली. आपण म्हणू का असं? नाही म्हणणार. म्हणू की दुसऱ्याचं दिवाळ निघालं तर म्हणू बरे झाले देवा निघाले. त्याच आपलं निघालं तर बरं म्हणण्याची हिंमत आहे कोणात? जो असं म्हणेल असा कोणी असेल तो आमचा कोण आहे? सोयरा आहे. विठ्ठल एक श्लोक आठवतोय मला. नारदांनी भगवंताचं वचन म्हणून नारद पांचरात्रामध्ये सांगितलेलं आपल्याला आढळून येतो. त्याच्यात त्यांनी 5 गोष्टी सांगितलेल्या आहेत. भगवंत म्हणतो ह्या 5 गोष्टी एखाद्याच्या जीवनात जर आलेल्या असतील तर समजायचं मी त्याचा स्वीकार केल्याचं ते चिन्ह आहे. मद अनुग्रह लक्षणम, मी त्याचा अनुग्रह केला, मी त्याचा स्वीकार केला, मी त्याच्यावर कृपा केली, त्याला जवळ केलं, याचं ते चिन्ह आहे ओळखण्याचं. काय आहेत ते 5? त्या 5 गोष्टी कोणत्या आहेत? देशत्यागो महान व्याधी विरोधो बंधुभी सह धनहानी ही अपमानंच मदनुग्रह लक्षणम. विठ्ठल आता आपल्याला एकाच गोष्टीशी देणं घेणं आहे, पण पटकन सांगून जाऊया. देशत्यागो, एखाद्याला घरदार सोडून बाहेर जाण्याची वेळ आलेली असेल तर जगातील लोक त्याला दुर्दैवी म्हणतात, पण भगवंत म्हणतो मी त्याचा स्वीकार केल्याचं ते लक्षण आहे. महान व्याधी जर जडले गेले असेल तर देव म्हणतो मी त्याचा काय केलेला आहे? स्वीकार केलेला आहे. त्यानंही म्हणावं ना अनुतापे तुझे राहिले, चिंतन करावं, आता दुसऱ्या गोष्टी सोडून द्याव्या. देशत्यागो महान व्याधी विरोधो बंधुवी सह, बंधू बांधवांशी जर विरोध आपला झाला, भांडण तंटे म्हणजे करायचे नाही मुद्दाम, म्हणजे मद अनुग्रह लक्षणम उद्या लगेच भांडण करेल तसं नाही, झाले असतील तर विरोधो बंधुवी सह. चौथं सांगितलं धनहानी ही, धननाश जर झालेला असेल, आपण काय मानतो त्याला दैव दुर्विलासच झाला म्हणावा याचा असं म्हणत असतो, पण तसं नाही. धनहानी अपमानांचं आणि अपमान झाला असेल तर त्याच्यातील धनहानी हे पद थोडंसं जवळचं वाटलं या पूर्वार्धाच्या पहिल्या चरणाच्या उत्तरार्धासाठी. धननाश, धनराहित्य, निर्धनता, निष्कांचनता, दारिद्र्यावस्था याला जे काय म्हणतात भाग्य म्हणतात. असे हरिजन आमचे सोयरे आहेत. विठ्ठल
संसाराची संपत्ती वेगळी आहे आणि साधूची संपत्ती वेगळी आहे. मला एक अभंग फार बालपणापासून चांगलाच आवडतो. आशा ही समूळ खणून काढावी, तेव्हाची गोसावी व्हावे तेने, नाहीतरी बरे असावे संसारी, फजिती दुसरी करू नये. आशा मारून या जयवंत व्हावे, तेव्हाची निघावे सर्वातोनी. तुका म्हणे जरी योगाची तातडी, आशेची बिबुडी करी आधी. साधू जर व्हायचं असेल तर ती आशा काय केली पाहिजे? कापून काढावी नाही. नाही तर वरी वरी पालवी खुडी जे आणि मग उदक घाली जे, मग ते आडवेने अंगे फाके आणखीन मोठं होतं. ज्ञानोबा आहे म्हणतात. काय करावं? खणून काढावी, तेव्हाच त्यानं साधू होण्याच्या भानगडीत पडावं. दुसरं चरण पहा, तेव्हाची गोस नाही तरी बरे असावे संसारी, फजिती दुसरी करू नये. तिथं आम्ही जोडत असतो, दुसरीही करू नये आणि दुसऱ्याचीही करू नये. विठ्ठल असो. जनी भाग्य निकिंचन, जगामध्ये दारिद्र्यावस्थेला जे भाग्य मानतात असे हरिजन आमचे सोयरे आहेत. हे पहा, सत्संगतीत राहून संत वचनांचं श्रवण पठण इत्यादी करून एखादा साधक सुद्धा असं म्हणू शकतो की नाही, जनी भाग्य निकिंचन, निष्कांचनता हे काय आहे? भाग्य आहे. दारिद्र्यावस्था हेच काय आहे? भाग्य आहे. संतांच्या जी वचनं आहेत तशीच म्हणून आपणही म्हणत नाही का? अनेक संतांची जी वचनं असतात आपल्या अनुभवाशी काय ताळमेळ खात नाही, पण आपण वापरत असतो. नको ब्रह्मज्ञान, देव म्हणतो दिलंय कुठं तुला? असं ब्रह्मज्ञान कशाशी खातात तुला ठाऊक आहे? कशा आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी. देव म्हणतो मी देवच आहे, तू भक्त हो अगोदर. आपल्या अनुभवाशी न जुळणारे अनेक वचन आपण उपयोगात आणतोच की, बरेचसे बहुधा आणतोच. तसं एखादा साधक असं म्हणू शकतो, जनी भाग्य निकिंचन, धनराहित्य हेच काय आहे? भाग्य. धनराहित्य हेच भाग्य. पण कुठपर्यंत म्हणेल? खरोखर त्या धनाची आवश्यकता जोपर्यंत भासत नाही तोपर्यंत. पण असा काही प्रसंग उपस्थित झाला की ते धन राहित्य हेच भाग्य असं म्हणणारा पण अजून साधुत्वाला पोहोचलेला नाही आहे तो साधक, तसा प्रसंग उपस्थित झाला की त्याचं धैर्य टिकू शकत, त्याचं काय होईल? धैर्यभंग होईल. धैर्यभंगाचे अनेक कारण आहेत, मोठा विषय आहे तो, पण हेही एक कारण. धनराहित्य, निर्धनता हे भाग्य आहे, निर्धनता हे भाग्य आहे असं साधूंचं ऐकून म्हणू लागला. पण खरोखर धनाची अत्यावश्यकता पडल्यानंतर मात्र त्याचं ते म्हणण्याचं धैर्य टिकत नाही. पण तुकोबाराय म्हणतात, आमचे सोयरे असलेले हरिजन त्यांचं धैर्य मात्र कोणत्याही प्रसंगी भंगत नाही. दुसऱ्या धैर्य नाही भंग, धैर्य नाही भंग, आवाज आहे धैर्य नाही भंग, भावविध एक विध रंग, भावविध एक विध रंग, रंग भाव भाव एक विध रंग, भाव एक विध रंग,
विध रंग भाव एक विध भाव एक विध रंग भाव एक भाव एक भाव एक विध भाव एक एक बिना रंग भाव एक विध रंग एक विधवा पर घुमाए पर घुमाए पर घुमाए उड़ो पर घुमाए उड़ो पर घुमाए उड़ो पर घुमाए
महाराजांनी सांगितलंय 9 वाजले तरी चालतील, पण हे विठोबा रखमाई याकरिता मध्येच घेतलं की ज्यांच्या त्यांचं धैर्य भंगलं तर काय करायचं. विठोबा रखमाई केलं की त्यांना काय येईल, धीर येईल की आता यांचं हे आटपोत आलेलं आहे तर त्यांचं धैर्य भंग होऊन जायचं. ज्यांच्या धैर्यानाही भंग भावई कविधरंग, या ध्रुवपदामध्ये 2 लक्षणं सांगितलेली आहेत. ज्यांच्या धैर्या भंग नाही असे हरिजन आमचे सोयरे आहेत. धैर्यभंगाची समस्त कारण उपस्थित झाली तरी देखील ज्यांचं धैर्य तसुभर देखील ढळत नाही. त्या भर्तृहरीनं नीती शतकामध्ये असं म्हटलेलं आहे, निंदंतु नीती निपुणा हा यदि वा स्तुवंतु लक्ष्मी समाविशतु गच्छतु वा यथेष्टम अद्यैव वा मरणमस्तु युगांतरे वा न्यायात पथः प्रविचलन्ति पदम न धीराः. नीतिकुशल लोक आपली निंदा करो की स्तुती करो तरी देखील धैर्य भंगत नाही. निंदंतु नीती निपुणा यदि वा स्तुवंतु. सामान्यांनी निंदा स्तुती केली तर त्याकडे तर श्रेष्ठ लोक लक्ष देत नाहीत, पण नीती निपुणा हा नीती कुशल व्यवहार तज्ञ लोक ते जर म्हणू गेले याला काही कळत नाही तरी देखील ते लक्ष देत. तुका म्हणे हसेजन नाही का न ते ठाई, ते त्याच्याकडे लक्ष देत नाहीत, फक्त एका गोष्टीला जपतात, मज ते हसतील संतांनी आपल्यावर हसू नये. लोक काय कशालाही दात काढतच असतात. एखादा श्रेष्ठ पुरुष आपल्या मार्गाने चाललेला असताना सुद्धा काय करत असतात, हसतच असतात, त्यांच्याकडे लक्ष देत नाही. पण व्यवहार तज्ञ लोक सुद्धा जर आपली निंदा करत असतील त्याकडे सुद्धा तो लक्ष देत नाही, स्तुती करत असतील त्याकडेही तो लक्ष देत नाही. निंदंतु नीती निपुणा यदि वा स्तुवंतु लक्ष्मी समाविशतु गच्छतु वा यथेष्टम. आपल्याकडे प्रचंड संपत्ती प्राप्त झाली काय किंवा असलेली ही संपूर्ण निघून गेली काय, अद्यैव वा मरणमस्तु युगांतरे वा, आज आता या क्षणाला मरण आपलं ओढवलं काय किंवा युगांतर लोटली तरी देखील दीर्घायुषी आपण झालो काय. न्यायात पथः प्रविचलन्ति पदम न धीराः. न्याय मार्गाने चालण्याचं व्रत ज्या श्रेष्ठ पुरुषानं अंगीकारलेलं असतं तो त्या मार्गावरून तो सुभर देखील ढळत नाही. विठ्ठल ही धैर्यभंगाची कारण आहेत, अनेक कारण आहेत, अजूनही कारण आहे. आशा धृतीम हंती. आशा ही धैर्याचा नाश करत असते. आशा ते करविते बुद्धीचा तो लोभ. धैर्य बुद्धीचा नाश करते आशा. आशा जर निर्माण झाली तर काय होतं, धैर्य भंगत. संतांचं का भंगत नाही, ज्यांच्या धैर्यानाही भंग गेल्या आशापाश निवारण. आशापाश त्यांनी नष्ट केलेले असतात, त्यामुळं आशेनं धैर्य भंगत. ती आशात ठेवलेली नसते, धैर्य भंगाचं कारणच उरत नाही. अनेक कारण आहेत. योगदर्शनामध्ये पतंजलींनी समाधी मार्गातले 9 अंतराय म्हणजे विघ्न सांगितलेले आहेत. ते सुद्धा उपस्थित झाले तरी धैर्य भंग होऊ शकतो. व्याधिस्त्यान संशय प्रमाद आलस्य विरती भ्रांती दर्शन अलब्ध भूमिकत्व अनवस्थ तत्वानी चित्त विक्षेपास्ते 9 अंतरायाः. विठ्ठल हे फक्त सांगितलं, याचं विवरण नाही करत बसायचं. व्याधी पहिलंच त्याच्यातला अडथळा सांगितलेला आहे. प्रचंड व्याधीनं एखादा मनुष्य ग्रस्त झालेला असेल तर त्याचं पूर्वीचं धैर्य राहत नाही, त्या धैर्यानं तो परमार्थ नाही करू शकत. असे 9 अडथळे त्यांनी सांगितलेले आहेत. असो, निंदा आणि स्तुती याने सुद्धा धैर्यभंग होतं. एखादा मनुष्य परमार्थ करायला लागलेला असेल आणि त्याची जर कोणी निंदा करू लागलं, करतच असतात असे लोक असतात जगामध्ये, ऋषी मुनी उपदेश करणारे असे आम्ही सांगत असतो. अण्णा सांगायचे, जगन्नाथ अण्णा सांगायचे, ते म्हटले मी पूर्वी लग्नांना जायचो विवाह, आणि ते विवाह सोहळा संपन्न झाला की तिथं लगेच एक दुसरा प्रोग्राम असायचा. कोणता, त्या नव दाम्पत्याने मंडपातील सगळ्या वधूवरांच्या काय, आपल्या त्या वयस्क लोकांच्या काय करायचं, पाया पडायचं. मला कळेच ना, म्हटले देवाच्या पाय पडावं, साधू संतांच्या पाय पडावं, या वयस्कांच्या पाय पडण्याचं काय कारण आहे. नंतर मी विचार केला, मला कळालं, म्हटले बरोबर आहे. काय कारण, त्यांच्या भाषेतलं उत्तर सांगतो. ते म्हटले आत्ता काही क्षणापूर्वी या वधूवरांनी ज्या संसार अरण्यात प्रवेश केला त्या अरण्यातील हे ऋषी मुनी आहेत. विठ्ठल असे अनेक ऋषी मुनी काय करत असतात आणि त्यांचं तप झालेलं असतं. असो, आठवलं तर सांगतो आता.
एक कृष्णदेवा म्हणून एक महान महात्मे होऊन गेले, प्रसिद्धी परांगमुख गुरुनाम गुरु मामासाहेबांचे शिष्य, दहीगाव या गावचे कृष्णदेवा काळे, वैकुंठवासी कृष्णदेव. त्यांनी एक गोष्ट मला सांगितली होती. निंदेनं स्तुतीनं कसं धैर्यभंग. त्यांनी सांगितलं, काही तरुणांनी, गावातील तरुणांनी विचार केला, आपल्या गावाजवळ एक मोठा डोंगर आहे म्हटले, 10 किलोमीटर अंतरावर उंच डोंगर आहे, तिथं जाऊन आपण काय करूया, एक भगवा ध्वज लावूया. मोठा ध्वज म्हणजे काय होईल, आसपासच्या 4-2 गावावरून त्या ध्वजाचं दर्शन होईल, प्रेरणा मिळेल, स्फुरण चढेल लोकांना, आपल्या धर्माचं प्रतीक आहे. ठीक आहे, विचार केला. 5-50 तरुण माणसं निघाली. एकानं पुढं खांद्यावर ध्वज घेतलेला आहे, देवाच्या नावाच्या घोषणा देत चाललेल्या आहेत. त्या डोंगराच्या जवळ येऊन पोहोचले. त्या डोंगर पायथ्याला एक गाव होतं. ते गाव होतं त्या ऋषी मुनींचं गाव होतं. पण त्या आत्ता सांगितलेले मोठे मोठे ऋषी तिथं राहत होते आणि त्यांची तप झालेली होती. कशात? परमार्थाला लागलेल्या लोकांना मागं आणण्यात. असं त्यांनी पाहिलं, ही तरुण माणसं काहीतरी ध्वज घेऊन चाललेले आहेत. विचारलं, सांगितलं असं असं आहे. ते म्हटले, जाऊ नका, तिथं काय आहेत, दऱ्या आहेत, हिंस्र व्याघ्र सिंह इत्यादी प्राणी आहेत. आतापर्यंत अनेक लोक गेले, पाठीमाग आलेले नाहीत. प्रवचन केली त्यांनी, ते ऐकून अर्धे लोक पळूनच गेले. पुन्हा त्यांनी उपदेश केला. जवळजवळ सगळेच लोक मागे आणण्यात ते यशस्वी ठरले. पण ज्यानं ध्वजा घेतलेली होती खांद्यावर, त्यानं काही यांच्याकडे लक्ष दिलं नाही. कितीही यांनी उपदेश केला तरी ते पुढंच चालत राहिले. तो तरुण एकटा, बाकीचे तर पळून गेले होते. तो तरुण त्या डोंगरावर चढला. त्या डोंगर माथ्यावर त्याने भगवा ध्वज लावला. एवढी गोष्ट सांगितल्यानंतर देवांनी मला म्हटलं देविदास सांग बरं, का त्याने कोणाचं ऐकलं नसेल? म्हटलं बाबा, तो फार निश्चयी वगैरे असला पाहिजे. ते म्हटले, नाही रे, त्याला ऐकू येत नव्हतं. विठ्ठल, त्याचा सारांश काय आहे? ज्याला मोठी कामं करायची आहेत त्यानं बहिर व्हायचं शिकायचं. विठ्ठला, निंदेनं धैर्यभंग होतं, पण हा महात्मा त्या निंदा स्तुतीकडे लक्ष देत नाही. धैर्यभंगाची कितीही कारणं उपस्थित झाली तरी त्याचं धैर्य भंगत नाही. त्या साहित्यामध्ये लक्षण केलेलं आहे, विकार हेतौ सती विक्रियन्ते येशान न चेतांसी त एव धीराहा. धीर पुरुष कोणाला म्हटलेलं आहे? विकार, अंतकरणात विकार उत्पन्न करू शकतील असे अनेक विषय उपस्थित असताना सुद्धा ज्याच्या अंतकरणामध्ये विकार उत्पन्न होत नाही त्याला म्हणायचं धीर, आणि त्याच्या वृत्तीला म्हणायचं धैर्य. विठ्ठल, काही दुर्जनांनी एका कुलटा स्त्रीची योजना तुकोबारायांसाठी केलेली होती भांडारा डोंगरावर. तुकोबारायांनी काय सांगितलं? जाई हो तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे न हो. विकार उत्पन्न, सामान्यांच्या चित्तामध्ये विकार उत्पन्न करू शकतील असे विषय जवळ असताना सुद्धा ज्याच्या चित्ताला स्पर्श करू शकत नाहीत त्याला काय म्हणायचं? धीर. आणि संत धीर आहेत. तुका म्हणे वीर्यावीर, संत धीर समुद्र, संत हे धैर्याचे सागर आहेत. विठ्ठला, ज्यांच्या धैर्या नाही भंग, ज्यांचं धैर्य कशानेच भंगत नाही. या धैर्याचं मोठं चिंतन आपल्याला वेद उपनिषदांपासून संत वाङ्मयापर्यंत सर्वत्र आढळून येतं. कठ श्रुती आहे कठोपनिषदातील, पराईंची खाणी व्यतृणात स्वयंभूस तस्मात् परांग पश्यति नांतरात्मन. कश्चित धीरः प्रत्यगात्मानमैक्षत आवृत्त चक्षुः अमृतत्वमिच्छन्. देवानं ही सगळी इंद्रिये बहिर्मुख बनवली आणि जणू काही त्यांच्यावर अन्याय केला, त्यांची जणू हिंसाच केली. व्यतृणत स्वयंभू, त्या परमात्म्यानं जणू काही यांना बहिर्मुख बनवून यांची काय केली? हिंसा. हे आत पाहायलाच तयार नाहीत. सगळी धाव यांची कुठे आहे? बाहेर आहे. पण कुणीतरी, कश्चित धीर हा, कुणीतरी एखादा धीर पुरुष त्या बहिर्मुख इंद्रियांना काय करतो? आत वळवतो. कशानं? अमृतत्वम इच्छन, अमृतत्वाच्या इच्छेनं. विठ्ठला, ज्यांच्या धैर्या नाही भंग, भाव एकविध रंग. आणि भगवंताच्या भक्तीमध्ये एकविधतेनं जे रंगून गेलेले आहेत, इतके रंगून गेलेले आहेत, इतके रंगून गेलेले आहेत की आता प्रचंड दुःख जरी त्यांना प्राप्त झाले, आणि कसे दुःख उपलक्षण केलेलं आहे, भुके तहाने चित्ती, भुकेसारखं आणि तहानेसारखं जीवाला व्याकुळ करून टाकणारं दुःख जरी प्राप्त झालं तरी,
भुके तहाने हा शब्द उपलक्षण घेतलेला आहे. केवळ भुकेचं दुःख आणि तहानेचं दुःख असं नाही. भुकेसारखं दुःख आणि तहानेसारखं दुःख, कारण हे भयंकर दुःख आहे. क्षुधातुर मनुष्य जो आहे ना, त्याला काहीच सुचेना असं होतं. खांदी भार, पोटी भूक, काय खेळायचे नाही, कशाचेच सुख नाही. आमची ही सगळी मंडळी जर म्हटली एखाद्या भुकेलेल्या माणसाला, थांब आता थोड्या वेळानं जीव घालतो, पण अगोदर मी हे राग गातो ते ऐक, तो काय म्हणेल, मला राग येऊ लागलाय तुमचा, आता मला जीव घाला पाहिजे. असं आहे. आमचे भरतांना हे महाराज म्हटले, काय म्हटले, थांब नंतर जीव घालतो, काही तुला मुखडे वाजून दाखवतो. तो काय म्हणेल, माझा मुखडा पहा अगोदर. भुकेलेल्या माणसाला काहीच सुचत नाही. क्षुधातुर माणूस जो आहे, किम न करो ती पापम, शास्त्राने सांगितलं कोणतं पाप करणार नाही, काही पाप करायला धजतो तो. कोण? जो प्रचंड भुकेलेला माणूस आहे, भुकेनं पिडलेला आहे. म्हणजे भुकेचं आणि तहानेचं जीवाला व्याकुळ करून टाकणारं जे दुःख, तशी दुःख जरी प्राप्त झालेली असली तरी देखील ते देवाला क्षणभर देखील विसरत नाहीत. चित्तामध्ये सदा देव आठविती, सतत देवाची काय करतात, आठवण करतात, सतत देवाचं काय करतात, स्मरण करतात. असे हरिजन आमचे सोयरे आहेत. आणि आमचे सोयरे असलेले हरिजन जे संतजन आहेत, त्यांनी नारायणालाच आपलं धन मानलेलं आहे. शेवटचं चरण. तुका म्हणे धन 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 ज्यांचे निज नारायण, ज्यांचे निज नारायण नारायण ज्यांचे निज ज्यांच्या धैर्या नाही भंग, ज्यांचा धैर्या नाही भंग, जाते निज नारायण, जाते 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 निज नारायण 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 नारायण, ज्यांच्या धैर्या नाही भंग, ज्यांचे निज नारायण नारायण, ज्यांचे निज नारायण नारायण
माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हरी 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 तुका म्हणे धन ज्यांचे निज नारायण, ज्यांनी नारायणालाच आपलं धन मानलेलं आहे असे हरिजन आमचे सोयरे आहेत. नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी किंवा गुणगायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. विठ्ठल विठ्ठल हे धन जीवन अंत काळीचे, परमार्थ महाधन. त्या नारायणाला देवालाच त्यांनी काय मानलेलं आहे? धन मानलेलं आहे. लोभी पुरुषाला धन किती आवडतं? सर्व भावे लोभ्या आवडे हे धन. आम्हा नारायण तैशा, आम्हाला नारायण तेवढा आवडतो. बरं, सामान्य माणसाला द्रव्य किती आवडतं? द्रव्य जीवाहुनी आवडे या जनांना लोकांना द्रव्य पैसा जीवापेक्षा जास्त आवडतो. संतांना देव किती आवडतो? बहु आवडसी जीवापासून या, कारण त्यांनी त्याला काय मानलेलं आहे? धन मानलेलं आहे. तुका म्हणे धन ज्यांचे निज नारायण, आणि असे हरिजन आमचे सोयरे आहेत. तुकोबारायांनी या अभंगामध्ये त्यांचे सोयरे असलेले हरिजन म्हणजे संतजन ते कसे आहेत त्यांची लक्षणे सांगितलेली आहेत. या ठिकाणी या कीर्तनाच्या निमित्तानं या अभंगाचं काहीसं मोडकं तोडकं चिंतन करण्याचा आपण प्रयत्न केला. बाहेरून प्रदक्षिणा केली फक्त या अभंगाला. जसं पंढरपूरला गेल्यानंतर बाहेरून प्रदक्षिणा करणं वेगळं, मुख दर्शन करणं वेगळं, आणि त्या चरणाला आलिंगन देऊन दर्शन करणं वेगळं. तसं आपण काय केलं? फक्त एक प्रदक्षिणा जपाची या बाहेरून करीती, बाहेरून याला काय केली? फक्त एक प्रदक्षिणा या निमित्तानं केली. या स्थानाचा वैकुंठवासी सद्गुरू रामगिरी महाराज यांचा आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान नेवासा यांचा जुना संबंध आहे. बंशीबाबापासून, वैकुंठवासी बंशीबाबापासूनचा त्यांचा दोघांचा अतिशय निकटचा घनिष्ठ प्रेमाचा संबंध. आदरणीय महाराजांनी सांगितलं, वैकुंठवासी रामगिरी महाराजांची कीर्तनं बंशीबाबा असताना नेहमी व्हायची, आणि बंशीबाबांची देखील या भागामध्ये कीर्तनं व्हायची. आमचंही भाग्य की आम्हाला बालपणी वैकुंठवासी रामगिरी महाराजांचं दर्शन घडलेलं आहे. आणि केवळ दर्शन नाही तर त्यांची कीर्तनं सुद्धा आम्ही बालपणी ऐकलेली आहे. 8-8 दिवस ते पैठणला राहायचे. वास्कर फडाचे आपले बापूसाहेब महाराज माटेगावकर त्यांच्या सप्ताहासाठी 8 दिवस असायचे, आणि आम्ही बालपणी 8 दिवस त्या सप्ताहाला पारायणाला वगैरे गेलेलो असायचं. त्यांचा स्वभाव, धर्मनिष्ठा, कडकपणा, जिथल्या तिथं उत्तर. उधारीचा कार्यक्रम नाही की आता हा मला असं म्हटलं मग त्याला नंतर उत्तर द्यायचं. आम्ही हा भंगर उभ्या ध्यानात ठेवा का हे ध्यानात ठेवत बसायचं. कोणाला काय म्हणा तिथंच उत्तर तात्काळ. महाराजांचा असा स्वभाव होता. प्रचंड धर्मनिष्ठा, वैराग्यवान महात्मे. त्या काळामध्ये वनवन केली त्यांनी, पायपीट केली. कितीतरी प्रवास, त्या एसटीनं प्रवास करायचा. दुपारीच यायचे बाबा, प्रवचन त्यांचं, पुन्हा हरिपाठालाही, पुन्हा कीर्तनाला देखील, पुन्हा दुसऱ्या दिवशी काकडा करायला देखील. ही त्या काळची परंपरा. आणि त्या काळात त्यांनी खूप कष्ट घेऊन हे सगळं काय केलं? उभं केलं. आमच्या त्या शेवगाव तालुक्यामध्ये, नेवासा तालुक्यामध्ये अनेक गाव आहेत की ज्या ठिकाणी बाबांनी आयुष्यभर कीर्तनं केली. महाराजांनी मागाशी सांगितलं 50 वर्षे तिथी विशिष्ट तिथी त्या गावाला जायचं. ते काय त्या काळात फोन की पत्रिका की काय भेटणं की काय, ज्या ज्या ठिकाणी राहून 8-8 दिवस राहून त्यांनी सप्ताह सुरू केले त्या गावाला ती जी ठरलेली तिथी त्या तिथीला बरोबर ते उपस्थित व्हायचे. मोठी माणसं होती ती. मी हा अभंग निवडण्याचं कारण मी अगोदरच बोलून गेलो की तुकाराम महाराजांनी त्यांना आपलं सोयरा म्हटलेलं आहे. कारण तुकाराम महाराजांचा सोयरा कोण या अभंगात त्यांनी सांगितलेलं आहे. आपल्याला जर तुकोबारायांचा सोयरा व्हायचा असेल तर या अभंगाप्रमाणे व्हावं लागेल. उगीच ते आपल्याला सोयरा म्हणायला मोकळे नाही. त्यांनी सांगितलं आमचा सोयरा असा असा असतो. या अभंगात सांगितलं. अनेक दुसरेही काही अभंग आहेत आणि त्यातून त्यांनी त्यांच्या सोयरा असलेल्या संतांची लक्षणं सांगितली. मी माझ्या अल्पमतीप्रमाणे त्याचं काहीसं चिंतन करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. खूप मोठी मोठी जाणती मंडळी या ठिकाणी आहेत.
त्या त्या क्षेत्रामध्ये आयुष्य दिलेली आणि तप साधना केलेली मंडळी आहेत. साधनेशिवाय कसं काय प्राप्त होईल? आणि केवळ साधनाच नव्हे तर त्या भगवतीचा सुद्धा काय असावं लागेल, वरद हस्त आशीर्वाद असावा लागेल. अशी ही सगळी मोठी मोठी मंडळी आहेत, संत मंडळी आहेत. आमचे स्वामी जे आहेत त्यांचा आमचा भेटीचा प्रसंग, आम्ही दोघं एकत्र राहिलो 1.5 महिना, 13 वर्ष झाले असतील. ओंकारेश्वरला मी शिकायला होतो आणि ते काही काळ वास्तव्याला त्या ठिकाणी आलेले होते. आदरणीय गुरुवर्य गाडेकर महाराज आहेत, वैराग्यमूर्ती गाडेकर महाराज आहेत, अनेक ज्येष्ठ वारकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. माझ्यासोबत आलेले नाना आहेत की आदरणीय बाबांच्या लहानपणापासून त्यांचा काय आहे संबंध आहे. बाबांसोबत कार्यक्रमाला गेल्यानंतर त्यांच्याकडे 8-8 दिवस महाराजांचं राहणं असायचं. सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये ही सेवा करण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा वैकुंठवासी सद्गुरू रामगिरी महाराज, ज्ञानेश्वर महाराज आदी संत मंडळी त्यांच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी आपण थांबूया. विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल.